सरकारने आजपासून शेतीमालाच्या खरेदीला सुरुवात केली। सोयाबीनला 8,000च्या वर हमी भावाची तीव्र मागणी असताना नाफेडच्या खरेद्या सुरू झाल्या त्या 5,328 या हमी भावाने। ठीक आहे, मात्र अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांनी घर खर्चासाठी सोयाबीन कमी भावात विकली सुद्धा, ती अगदी 3200 ते 3500 मध्ये। सोयाबीन खरेदीसाठी नाफेडची प्रक्रिया अत्यंत किचकट आणि विलंबकारक आहे। नाफेडमध्ये आधी क्रमांक मिळवणे, त्यानंतर SMS ची प्रतीक्षा बघणे, मग माल देणे आणि पैसे मिळतात ते 1 ते 2 महिन्यांनी। या प्रक्रियेने सामान्य शेतकरी अडचणीत येतो। शेतकऱ्याला शेतीची कामे करण्यासाठी आणि इतर गरजा भागवण्यासाठी नगदी पैसा हवा असतो, कारण आपला शेतकरी शेतीला जोडधंदा करीत नाही। जर हे सोयाबीनचे पैसे लवकर मिळाले नाही तर बियाणे, खते, औषधी, डिझेल, मजुरांची मजुरी आणि इतर घर खर्च हे सर्व भागवायचे कसे? यामुळे शेतकरी अडचणीत येतो आणि माल व्यापाऱ्यांना स्वस्तात विकून तोटा सहन करतो। म्हणून सोयाबीन खरेदी सरकारने खुल्या बाजारात थेट करायला पाहिजे। यामुळे काय होईल तर शेतकऱ्याला लगेच पैसे मिळेल, दलाली कमी होईल, नाफेडच्या गुंतागुंतीतून मुक्तता मिळेल आणि पुढील उत्पादन खर्च भागवणे सोपे होईल। सरकारने ही बाब गांभीर्याने विचारात घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशीच शेतकऱ्यांची मागणी आहे।